उमेदवारांच्या संमतीने ईश्वर चिठ्ठी टाकली आहे. कोषाध्यक्षता पदासाठी दोन्ही उमेदवार यांना समसमान मते पडली, त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढली असता प्राध्यापक डॉक्टर देशपांडे यांना विजयी घोषित करण्यास आमची हरकत नाही. सबक श्री प्राध्यापक डॉक्टर देशपांडे उदय गंगाधर हे विजयी घोषित करीत आहोत. निकाल जाहीर करण्यात येत आहे. अध्यक्षपदासाठी एकूण 152 मतदान झालेलं होतं. वैधमध्ये 150 आहे, अवैधमध्ये 2 आहेत. उमेदवारांना मिळालेली मते क्रमांकानुसार वाचून दाखवतो. डॉक्टर जोशी अविनाश रघुनाथ यांना मिळालेली मते 90. अनुक्रम नंबर 2 चे उमेदवार श्री सोनवणे शरद आत्माराम यांना मिळालेली मते 60. डॉक्टर जोशी अविनाश रघुनाथ हे विजयी. उपाध्यक्षपदासाठी एकूण 152 मतदान झालं. त्यापैकी 146 वैध मतदान होतं. अवैध मते होती 6. उमेदवार न्याय मिळालेली मते मी वाचून दाखवतो. अनुक्रम नंबर 1 बदाने श्यामकांत भाऊदास यांना 65 मते मिळाली आहेत. 65. अनुक्रम क्रमांक 2 भांडारकर विवेकानंद लक्ष्मण यांना 74 मते मिळालेली आहेत. अनुक्रम नंबर 3 डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांना 75 मते मिळालेली आहेत. अनुक्रम नंबर 4 निकुम नरेंद्र दिनकरराव यांना 69 मते मिळालेली आहेत. आणि 5व्या क्रमांकाचे उमेदवार प्राध्यापक शिवाजी सीताराम यांना 9 मते मिळालेली आहेत. या ठिकाणी 2 उमेदवार निवडून द्यायचे होते. यात पहिल्या क्रमांकावर भांडारकर विवेकानंद लक्ष्मण 74 मतांनी विजयी झाले. 3ऱ्या क्रमांकाचे उमेदवार हे 2 क्रमांकाचे पदावर म्हणून डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे 75 मतांनी विजयी झालेले. तुम्हाला 75 मते आणि भांडारकर 74 मते. कार्यवाह पदासाठी एकूण 3 उमेदवार करायचे होते. 4 उमेदवार निवडणूक लढवत होते. उमेदवारांना मिळालेली मते मी नावाविषयी वाचून दाखवतो. उमेदवार क्रमांक 1 मगर भैयासाहेब अशोकराव यांना मिळालेली मते 105. 2 नंबरचे उमेदवार प्राध्यापक पवार श्यामकांत साहेबराव यांना 132. 3 क्रमांकाचे उमेदवार पवार रमेश यशवंत यांना 101 मते. 101. 4 क्रमांकाचे श्री साळवी प्रदीप बाळकृष्ण यांना 103 मते. या 4 उमेदवारांपैकी उमेदवारांच्या विजयाचा क्रम असा आहे. मगर भैयासाहेब अशोकराव 105 मते विजयी. प्राध्यापक पवार श्याम साहेबराव 132 मते विजयी. आणि साळवी प्रदीप बाळकृष्ण 103 मते विजयी. एकूण वैध मध्ये 147, अवैध मध्ये 5. तर कार्यकारिणीमध्ये जे टायचा विषय आहे, कार्यकारिणीत पण टाय झालेला आहे. समसमान मते मिळालेली 9व्या क्रमांकावर त्यांचे नाव आहे कुलकर्णी केवी. उमेदवार ग्राम क्रमांक 6 आहे त्यांचा. आणि 13 क्रमांकावर सोनार अनिल नारायण यांना 83 मध्ये पडलेली. हे लोक उमेदवार दोन्ही 9व्या क्रमांकासाठी आहेत. कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. आपसात चर्चा करून मग आपण त्यांना आपल्याला टाकायचं.